तर मी तुमची लाडकी करुणा शांताराम सुर्वे. तर मी गेले होते पनवेलला मावशींच्या कॅन्टीनला. तर मावशींच्या कॅन्टीनला जाण्याचा रस्ता असा आहे की हायवेला टच कपल बार म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथेच बाजूला पुढे गेल्यानंतर मावशींचं कॅन्टीन आहे. तर तिथे मी गेल्यानंतर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि देखावा केला आहे. मी त्यांना वंदन करून पुढे गेले तर किचन होतं बाजूला. मग किचन त्यांचं खूप छान आहे, क्लीन होतं. त्याच्यानंतर मी पुढे गेले तर बघितलं तर खूप सारी गर्दी होती आणि समोरासमोरच त्यांचं दोन्ही साईडला रेस्टॉरंट आहे, मावशींची कॅन्टीन. तर गर्दीमध्ये मग नंतर मी बघितलं तर मग पक्ष्यांचा तिकडे एक पिंजरा बनवला आहे, त्यात खूप सारे पक्षी होते, तुळस ठेवले त्यांनी, मस्त वाटत होतं असं गावा टाईप. त्याच्यानंतर मग माझा नंबर आला, त्यात मी मागवलं होतं जिताळा थाळी. त्यात खूप छान होती टेस्ट, बर्फीसारखे तुकडे होते त्यांचे आणि भाकरी होती, कांदा होता आणि तुम्हाला अनलिमिटेड तिकडे भात आणि रस्सा भेटतो. आणि त्याचबरोबर मी नंतर मागवली चिकन थाली आणि खूप प्राइस खूप रिझनेबल आहे आणि सुरमई आणि पापड खूप मोठमोठ्या पीसमध्ये आहेत तिथे. त्याच्यामुळे तुम्ही गेला असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नाही गेला असाल तर नक्की तुम्ही जा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि सिटिंग अरेंजमेंट बोला तर भरपूर आहे तिथे, वरती आहे, खालती आहे आणि समोर सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि आम्ही वरती बसलो होतो, खूप छान होतं आणि मला खूप आवडलं कारण आपल्या घरच्यासारखं जेवण होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि नंतर मग मावशींना भेटायला गेले तर मावशींना बरं नव्हतं, तर त्या आता नाही रेस्टॉरंटमध्ये येत, त्या आराम करतात आणि त्यांची मुलं पुढची पिढी त्यांची हे रेस्टॉरंट चालवत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. सपोर्ट करा, असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि तोपर्यंत बाय बाय. आणि असे तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवर दिसतील.